नमस्कार शेतकरी बंधूंनो. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय खत वितरण आराखडा अंतर्गत फर्टिलायझर सेल्स ॲप्लिकेशन सिस्टीम या मोबाईल वेब ॲप्लिकेशनद्वारे खत खरेदी करण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये जे काही ॲप शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या माध्यमातून QR कोडद्वारे खत बुकिंग करता येणार आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील आष्टापूर या गावात सदर प्रयोगाची क्षेत्रीय चाचणी झाली असून पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता ॲपद्वारे खत खरेदी करता येणार आहे. तर प्ले स्टोअरमध्ये आपण जर पाहिलं तर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म ऑन फर्टिलायझर सेल्स या पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन घेतल्यानंतर याच्यामध्ये लॉग इन करावं लागतं. लॉग इन करत असताना सुरुवातीला आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला ते ॲक्टिवेशन OTPद्वारे करता येतं किंवा सदर ॲक्टिवेशन हे तुम्ही आधार FRRD या ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही लॉग इन करू शकता. याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी माय फार्ममध्ये जाऊन आपल्याला ॲड न्यू फार्मलँड करायचं आहे. आता तुम्ही जर स्वतः जर शेतकरी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे की तुम्ही लीगल हेअर आहात का त्या जागेचे ओनर आहात पण सद्यस्थितीला लँड रेकॉर्ड आलेलं नाही, किंवा तुमचं नाव त्या ठिकाणी लँड रेकॉर्डवरती आहे. समजा तुम्ही जर लीगल हेअर असाल किंवा तुम्ही खरे वारसदार असाल तर तुम्ही लीगल वारसदार म्हणून त्याच्यावरती क्लिक करा. आय एम ओनरमध्ये आपण लीगल हेअर आहे. ॲड लँड क्लिक. याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. सद्यस्थितीला आपण पुणे हा डिस्ट्रिक्ट निवडू. हवेली येथील आष्टापूर येथे हा प्रोजेक्ट झाला होता. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा तालुका, जिल्हा, गाव निवड करायचा आहे आणि तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी फेच करायचा आहे. समजा आपला जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर आपला 125 आहे. 125ला फेच लँड केल्यानंतर ते दिसतं की तुमची लँड असेल तर सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केले की रिटर्न टू माय फार्ममध्ये गेले तुम्ही की तुम्हाला कोणते सर्वे नंबर तुम्ही ॲड केलेले आहेत तर ती दिसणार आहे. तर आता आपण 125 नंबर ॲड केला होता तर डन क्लिक केलं की ॲप्लाय फॉर फर्टिलायझरवरती क्लिक करायचं. ॲप्लाय फॉर फर्टिलायझरवरती क्लिक केल्यानंतर दिसते की तुम्ही क्रॉप सिलेक्ट केलेलं नाही, तर पहिल्यांदा क्रॉप सिलेक्ट करावं लागेल. आता सद्यस्थितीला हे डेमो ॲप असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ॲप नाही दिसत, फक्त ट्रिटिकल दिसतंय. तर ट्रिटिकलवरती सिलेक्ट करायचं, कन्फर्म क्रॉप करायचं आणि मग त्याच्यानंतर ॲप्लाय फर्टिलायझरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवते की ॲप्लिकेशनप्रमाणे किंवा जी काही एरिया आहे तुमचा त्या एरियाप्रमाणे 1 बॅग युरिया आणि 1 बॅग MOP एवढ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. जर तुम्हाला 1 बॅग युरिया आणि 1 बॅग MOP खरेदी करायचं असेल तर येस प्रोसीडवरती क्लिक करा. तुम्हाला जर ते मॉडिफाईड करायचं असेल तर मॉडिफाईडवरती क्लिक करा. मग तुम्हाला प्रोडक्ट्स जर ॲड करायचे झाले तर इथं तुम्हाला दाखवायचं आहे. तर इथं तुम्ही सिलेक्ट करा. समजा तुम्हाला 19 लागणार आहे तर तुम्ही इथं इम्पोर्टेड 19 ॲड करा 1 बॅग. समजा तुम्हाला काय लागणार आहे अजून तर SSP लागणार आहे. ते किती बॅग लागणार आहे त्यामध्येही प्रकार आहेत. तुम्हाला झिंकेट लागणार आहे, बोरॉन लागणार आहे, काय लागणार आहे. समजा बोरॉनेटेड लागणार आहे. समजा SSP लागणार आहे 1 बॅग. आणखीन जर तुम्हाला कोणतं प्रोडक्ट लागणार आहे तर तुम्ही ॲड प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट असेल ते निवडू शकता. NPKजमध्ये समजा आपल्याला लागणार आहे 28-28-0. हे देखील आपल्याला 1 बॅग लागणार आहे. 3 बॅग निवडल्या, नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही रिटेलर सर्च करू शकता तुमच्या गावानुसार. समजा गाव आहे आपलं
125 सिलेक्ट करा. अप्लाय फॉर फर्टिलायझर मॉडिफाईड. इथे तुम्ही घेऊ शकता NPK मध्ये किती 19 एक बॅग. त्याच्यानंतर DAP मध्ये इम्पोर्टेड DAP तुम्हाला लागणार आहे एक बॅग. SSP नेक्स्टवरती क्लिक केलं. नो सेंटर फाउंड. या सर्व गोष्टी असणारं सेंटर आपल्याकडे नाही. तुम्ही बॅग गेले युरिया इम्पोर्टेड युरिया एक बॅग. SSP एक बॅग तुम्हाला दिसतंय तो युरिया अवेलेबल आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं. तुम्ही स्वतः जाणार असाल तर फार्मर स्वतः, जर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणार असाल तर त्याचं डिटेल्स टाकायचं. या ठिकाणी मोबाईल टाकायचा. नेटवरती आपण स्वतः जाणार आणि अशा पद्धतीने श्रीनाथ फर्टिलायझरचा QR कोड जनरेट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ही प्रोसिजर असणार आहे. इथे तुम्ही ऑर्डर्समध्ये जाऊन बघितलं हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय होणार आहे की नेमकं कोणतं आहे आणि तो QR कोड तुम्ही डाउनलोड करू शकता. किती तारखेला जायचं आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सेव्ह युअर QR कोड, गो टू डॅशबोर्ड. अशा पद्धतीनं